जी, सध्या या आपले पुण्यातील, प्रतिनिधी सचिन बडे सह्याद्रीनगर सुद्धा परिसर जो आपल्या आहे सोबत तो जोडलेले आहेत। सचिन, वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत हे गीत गायलं जाणार आहे। त्या ठिकाणी आता संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे? शाळांमध्ये वंदे मातरम गीत हे गायला जायला हवं, त्यासाठी राज्य सरकारने देखील महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काही शाळांमध्ये गीत गायलं जाते तर काही शाळांमध्ये गीत गायलं जात नाही, अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। कारण छत्रपती संभाजीनगरातील काही उर्दू शाळांमध्ये आपण कालपासून संपर्क त्यांच्याशी करतोय, मात्र बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही गातो, मात्र तुम्ही आमच्याकडे येऊ नका। आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरातील काही शाळांमध्ये ते गायलं जात नाही, कारण अद्यापही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सीईओ कडून, जिल्हा परिषदेचे सीईओ कडून किंवा महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारचं पत्र प्राप्त झालेलं नाहीये, त्यामुळे ते गीत आम्ही गात नाहीत, अशा प्रकारचं विधान जे आहे ते काही शाळाच्या मुख्य सदस्यांनी म्हणा किंवा शाळेतील मुख्य पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, मुख्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी गीत गायलं जाते तर काही ठिकाणी गीत गायलं जात नाहीये। त्यामुळे यावर सरकार काही कारवाई करणार का फक्त देशभक्तीसाठी काही ठराविकच बाजूंना देशभक्ती शिकवली जाते, अशा प्रकारचं विधान जे आहे काही विरोधकांनी देखील केलेलं आहे, काही संघटनांनी देखील केलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अपवाद आहे, काही ठिकाणी गीत गायलं जातं तर काही ठिकाणी गीत गायलं जात नाहीये। जी नक्कीच, अशा किती शाळा आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? शाळांसंदर्भात आपण महानगरपालिकेकडे कालच मागणी केलेली आहे की आपण कोणत्या कोणत्या शाळेमध्ये हे गीत गायलं जाणार आहे, तर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाहीये। मात्र ज्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांमध्ये गायलं जाईल, कारण काही मराठी शाळांचा वेळ जो आहे तो काही उशिराचा आहे, त्यामुळे त्या उशिरानंतर आपल्याला समजेल की त्या शाळांमध्ये गायलं जाते का नाही। मात्र काही शाळांमध्ये अद्यापही गीत गायलं जात नसल्याचं जे आहे ते बहुतांश जणांकडून सांगण्यात आलंय आणि सूत्रांनी देखील ते सांगितलेलं आहे। जी, सचिन, जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे मराठी शाळांमध्ये हे गीत गायलं जातं, मात्र उर्दू शाळांमध्ये हे गीत गायलं जाणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? आपण बऱ्याच उर्दू शाळेतील महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क केलेला आहे, त्यांच्याशी आपण बोललोय की राज्यभरामध्ये महाराष्ट्र गीत म्हणा किंवा त्यासोबतच वंदे मातरम हे गीत गायलं जातं, तर तुमच्या शाळेमध्ये गायलं जातं का? तर ते परिपत्र काढायच्या आधी म्हणा किंवा सरकारचा आदेश येण्याआधी म्हणत होते की हो आम्ही ते गातो। मात्र त्यांच्याशी जेव्हा आपण संपर्क केला, मी तुमच्याकडे येतोय, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय नेमकं ह्या शाळेमध्ये वंदे मातरम गीत गायलं जातं का, तर त्यांचं असं स्पष्ट मत होतं आमच्याकडे तुम्हाला यायची गरज नाही, मात्र आम्ही ते गातो। म्हणजे यावरून स्पष्ट होतंय की ते त्यांच्याकडे ते गीत गात नाहीयेत। आणि दुसरं म्हणजे इतर काही शाळांमध्ये हे गीत गायलं जात नाही, कारण अद्यापही आमच्याकडे सीईओ यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा पत्र प्राप्त झालेलं नाहीये, त्यामुळे आम्ही या संदर्भात कुठलेही अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येते। मात्र याला अपवाद आहे, काही ठिकाणी गीत गायलं जाते तर काही ठिकाणी गीत गायलं जात नाही। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण या उर्दू शाळेच्या बाहेर आहे, त्या ठिकाणी मुलं आता शाळेसाठी जमलेले पाहायला मिळतात। या शाळेमध्ये आता आपण पाहतोय वंदे मातरम हे गीत गायलं जाणार असं सांगण्यात येत आहे, मात्र हे मुलं या ठिकाणी वंदे मातरम गीत गातील का, त्यांच्याशी आपण काही चर्चा करू शकता का? आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे या ठिकाणी उर्दू शाळेच्या बाहेर आहेत। थोड्याच वेळात आता शाळेला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी वंदे मातरम या ठिकाणी आता हे गीत गायलं जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 150 वर्ष पूर्ण झालेले आहे या गीताला आणि त्याच निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत हे गीत गायलं जाणार आहे। मात्र उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम हे बोललं जाणार की नाही, हे गीत गायलं जाणार की नाही, या पार्श्वभूमीवर लोकशाही मराठी उर्दू शाळांमध्ये रियालिटी चेक करत आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत, संपूर्ण माहिती याचा आढावा घेत आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय काही शाळांमध्ये हे गीत गायलं जाणार आहे, काही शाळांमध्ये गीत हे गायलं जाणार नाहीये, तर ज्या शाळांमध्ये हे गीत गायलं जाणार नाहीये त्या शाळांवरती काही कारवाई केली जाणार आहे का, किंवा त्यांना काही समज दिला जाणार आहे का, त्यांना सरकारकडून काही सांगण्यात येणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती आहे? सरकारने एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे की वंदे मातरम हे गीत जे आहे ते गायला हवं। मात्र त्याला जर कुणी नियमाचं पालन करत नसेल, सरकारच्या नियमाला जर केराची टोपली दाखवत असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई करायला हवी। कारण या ठिकाणी आता शालेय समिती असेल किंवा ज्या ठिकाणी शाळेतील महत्त्वाचे पदाधिकारी म्हणा किंवा शाळेसंदर्भात जे अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी आहे की आपल्या शाळेमध्ये हे गाऊन घेतलं पाहिजे। मात्र काही जण हे गाऊन घेत नाहीत असं देखील सांगण्यात आलंय। त्यामुळे आता स्पष्टपणे जे गाणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायला हवी, कारण शासनाचा आदेश आहे। शासन जेव्हा
बोलतं तर तेव्हा त्याचे पालन करणं किंवा त्या आदेशाला नक्कीच सन्मान देणं ही आपली जबाबदारी असते. मात्र जर जबाबदारी दिली जात नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून आता ही माहिती आपण समोर आणली की काही शाळांमध्ये ते गीत गायलं जात नाही. त्यामुळे आता हा संबंधित विभाग, संबंधित खातं त्या शाळांवर काय कारवाई करतं किंवा त्या शाळांचा शोध कसं घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र पहिला दिवस जो आहे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.